नागरिकांना सतावणाऱ्या पनवेलमधील विविध समस्यांना घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पनवेल नगर परिषदेवर महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पनवेल शहरातील नागरिकांना सध्या अनेक प्रश्नांनी भेडसावून सोडले आहे। अपुरा पाणी पुरवठा, पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या, तलावांची निगा राखणे, सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था यासारख्या मागण्यांसाठी शेका पक्षाने आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। पनवेलचे नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। पनवेलच्या शेका पक्ष कार्यालयापासून सुरू झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माननीय विवेक पाटील यांनी केले। पनवेलच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सत्ताधारी हातावर हात ठेवून शांत बसले असल्याने निर्माण झालेला जलक्षोभ या मोर्चात दिसून आला। मोर्चेकऱ्यांसमोर आपल्या भावना मांडताना माननीय विवेक पाटील म्हणाले, तुमच्याने जर समस्या सोडवल्या जात नसतील तर आमच्या ताब्यात कारभार द्या। 6 महिन्यात सर्व प्रश्न सोडवून दाखवू, कारण लात मारू तिथे पाणी काढून दाखवू ही शेका पक्षाची हिंमत आहे। पनवेलमध्ये पाण्याचा दुष्काळ कधी नव्हता, आजही नाही, पण नियोजन नाही आहे पाण्याचं। पाणी याला मिळवता येत नाही, त्यांच्या अंगात पाणी नाही म्हणून यांना पाणी मिळवता येत नाही। शेतकरी कामगार पक्षाच्या अंगात पाणी आहे, पण मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, त्यांच्याकडून पाणी मिळवून जनतेला भरपूर पाणी देण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष सुकापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, आदाई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, विचुंबा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, आसुडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, करदाडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या ग्रामपंचायती मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की नगरपालिकेच्या हद्दीवर असणाऱ्या जमाई, पण त्यांना दुष्काळ नाही, त्यांना पाण्याची कमतरता नाही, तिथं लोकांना पाणी भरपूर मिळतंय। पण ह्या पनवेल शहरातल्या लोकांना दिवसाआड पाणी देण्याचा आणि त्यांना पाणी मिळण्याची जी दुर्दैवी वेळ या सत्ताधारीने आणलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत मित्र होईल। तसेच माननीय विवेक पाटील म्हणाले की निद्रिस्त सत्ताधाऱ्यांविरोधात असलेला जनतेचा रोष एकत्रित करण्याचे काम शेका पक्षाने केले आहे। पनवेल नगरपालिकेला 160 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु या नगरपालिकेच्या इतिहासात कुणाही सत्ताधाऱ्यांनी न केलेले 1 दिवस आड पाणी देण्याचे कुकर्म या सत्ताधाऱ्यांनी केले आहे। या पनवेल शहराच्या 160 वर्षाच्या इतिहासामध्ये पनवेल शहरातली इकोप सारखी एक सामाजिक संस्था पुढाकार घेते। 50 संस्था त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करतात आणि सगळे एकत्रित येऊन या नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमतात। त्याची सुद्धा लाज लज्जा त्यांना काही राहिलेली नाही। पण या ठिकाणी लाज लज्जा जरी त्यांना नसली तरी शेतकरी कामगार पक्ष यांची लाज लज्जा रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही, हा निर्धार करण्यासाठी आज या ठिकाणी निश्चितपणे आपण मोर्चा काढलेला आहे। त्या मोर्चाच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी इशारा द्यायला अनेक प्रश्न आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, नगरपालिकेच्या असणाऱ्या गार्डन्सचा प्रश्न आहे, बगीचांचा प्रश्न आहे, क्रीडांगणाचा प्रश्न आहे। साधा नगरपालिकेच्या समोरचं क्रीडांगण हे यांना स्वच्छ ठेवतात, खेळाडूंसाठी चांगलं घ्यायच्या ठिकाणी क्रीडांगण असावं या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून काम करतात। यावेळी संदीप पाटील यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांचा खरपूर समाचार घेतला। मित्रांनो, आज आपल्याला इथं मोर्चा काढण्याची वेळ या सत्ताधाऱ्यांवर आणलेली आहे, पण सत्ता कोणाची याच्या बाबतीत मात्र पनवेल शहरातले नागरिक संभ्रमात आहेत। महिला एक नगराध्यक्ष म्हणून बसलेली आहे, त्यांना जर कधी सभागृहात विचारलं तर मॅडम आपला पक्ष कुठला, तर नंदीबाईला सांगतात मी काँग्रेसचीच आहे। पण लाज वाटते काँग्रेसची सांगताना आणि केबिन मध्ये फोटो मात्र बीजेपीचे आमदार खासदार आणि आमदार पुत्रापुत्रांचे लावलेले आहेत। 4 वेळा विचारलं हा आपला काय नाटक आहे, उत्तर सांगू शकत नाही। ज्यांना स्वतःचा पक्ष कुठला सांगू शकत नाही पनवेल शहरातल्या नागरिकाला न्याय देतील असं मला वाटत नाही। गेल्या 4 महिन्यापूर्वी पनवेल शहरातल्या 55 सामाजिक संस्थांना इथं मोर्चा काढण्याची वेळ आली। त्याच्यात भरीसभर काय तर होते नव्हते ते राजकीय पक्षाला देखील मोर्चा काढण्याची वेळ आली आणि गेल्या महिन्यामध्ये साईनगरच्या रहिवाशांना पण इथं आपल्या विरोधाच्या विरुद्ध मोर्चा काढण्याची वेळ आली आणि आज यांच्या सभागृहात यांच्या विरुद्ध बोलून काही फरक पडला नाही, म्हणून अखेरचा आवाज हा शेवटी लाल बावट्याखाली द्यायची वेळ आली आणि म्हणून आपण जमलेलो आहोत। मित्रांनो, मुंबई महापालिका एवढी मोठी आहे, पण तिच्यात देखील एका वर्षात कधी एवढ्या संस्थांनी मोर्चा काढला नाही, तेवढ्या या पनवेल नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोर्चा काढण्याची वेळ आता आपण आणलेली आहे। दुष्काळ याच्या अगोदर देखील पडले,
प्रत्येक वेळी त्या सरकारने काम केलं, नगरपालिकेने देखील, पण अशी परिस्थिती एक दिवसाआड पाणी द्यायची वेळ मात्र कधी नगरपालिकेने आणली नव्हती. ती यांच्या काळात आलेली आहे. पाणी पडला नाही, पाऊस पडला नाही याची कारणं महाराष्ट्रात अनेक असले तरी उरण पनवेलमध्ये मात्र पाण्याची टक्केवारी जर बघितली तर नेहमीपेक्षा जास्तच झालेली आहे. तरी देखील यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पनवेल शहरातल्या नागरिकाला पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. दरम्यान प्रीतम म्हात्रे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 4.5 वर्षीय सत्ताधाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा हे ढिम्म हलत नाहीत. स्वतः देखील कामे करायची नाहीत आणि दुसऱ्याला करू द्यायचे नाहीत असे दुपटी धोरण अवलंबत सत्ताधारी पनवेलच्या समस्यांविरोधातील तक्रारींना केराच्या टोपला दाखवत आहेत. गेल्या वर्षीपासून मी शेतकरी कामगार पक्षाची संलग्न असलेली जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत मी गेल्या वर्षी 598 टँकर मी पनवेल वासियांसाठी दिलेले आहेत. माझा असा त्याच्या मागचा हेतू होता की माझं बघून इतर संस्था त्याच्यात ऍड होतील आणि पनवेल वासियांना पाणी पुरवठा चांगला होईल. पण या काही लाज नाही आणि उलट परमिशन सुद्धा मला दिली नाही. मी सिडकोतून पाणी विकत घेतलं, 350 रुपये पर टँकरचे पैसे भरले आणि नागरिकांसाठी मी पाणी पुरवलं. या वर्षी सुद्धा जेम म्हात्रे साहेब, आमदार विवेक पाटील साहेब यांच्या मागणीनुसार मी 2 टँकर उतरवलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय इथे खोटं बोलत नाही किंवा पक्ष इथे खोटा बोलत नाही. पण इथे जी चर्चा होते पनवेलमध्ये की विरोधी पक्ष जागा आहे कुठे, विरोधी पक्ष आम्ही विशेष सभेत आणि जीबी मध्ये जनरल सभेत आम्ही सारखे बोलत असतो, पण हे साधे कॅमेरेवाल्यांना सुद्धा आतमध्ये येऊ देत नाही. ही यांची इथपर्यंत मजल झालेली आहे. तसेच नगरसेविका अनुराधा ठोकळ यांनी देखील नगरपालिकेवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की निष्क्रिय नियोजन शून्य सत्ताधाऱ्यांच्या मुळेच पनवेलच्या नागरिकांच्या माथ्यावर समस्यांचा बोजा वाढला आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पनवेलवासियांच्या समोर आहे तो पाण्याचा आहे. पनवेल नगर परिषदेला जवळजवळ 160 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत, परंतु या 160 वर्षाच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नाही की नगरपालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा केलेला आहे. परंतु या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांच्यामुळे, नियोजन शून्य सत्ताधाऱ्यांच्यामुळे, त्यांच्याकडे भविष्याचा विजन नसल्या कारणाने आज आपल्यावरती ही पाळी आलेली आहे आणि आज आपण एक दिवसाआड पाण्याच्या समस्येला समोर जात आहोत. आम्ही अनेक वेळा यांच्या समोर आंदोलनं केली, जनरल बॉडी मीटिंग मध्ये विषय मांडला की आज आपल्याकडे स्वतःचं धरण आहे, पनवेल नगरपालिकेचं स्वतःचं धरण आहे आणि त्या पनवेल नगरपालिकेच्या धरणाची जवळजवळ कपॅसिटी 357 मिलियन क्युबिक मीटर पाणी साठवण्याची आहे. परंतु असं असताना त्या धरणामध्ये जो गाळ साठलेला आहे तो गाळ काढावा एवढी सुद्धा यांना अक्कल आतापर्यंत सुचलेली नाहीये.